साताऱ्याच्या चावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झाला। मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली। कारवाईमध्ये 3 कारागिरांसह एका स्थानिकाला पोलिसांनी अटक केली आहे। कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज असल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टीका करणारे एक ट्विट केलेलं आहे। ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकाची? तिथे ड्रग्जची फॅक्टरी सुरू आहे का, असा सवाल त्यांनी केलेला आहे। बोगस नोटांचा कारखाना, जादूटोणा सुरू आहे की आणखी काही अवैध धंदे? मुंबई क्राईम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले आहेत? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल हर्षवर्धन सपकाळांनी केलाय। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत ही घोषणा केली। ईडब्ल्यूएस आणि एलआयजी प्रवर्गातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे। सिडकोतर्फे हाऊसिंग फॉर ऑल या धोरणाला चालना मिळून परवडणाऱ्या घरांची संख्या आपल्याला वाढवतोय आणि त्यांना दर्जेदार घरं मिळतील यासाठी आपण ईडब्ल्यूएस आणि एलआयजी दोन्हीमध्ये 10% आपण रक्कम कमी करतोय आणि 10% त्याच्यामध्ये सूट देऊन या ठिकाणी त्यांना ज्या आता रक्कमा ज्या आहेत त्या 10%ने शशिकांतजी कमी करून घेण्याचा निर्णय आपला झालेला आहे। तर मंत्री सभागृहामध्ये येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा, असं काल सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते। मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले होते। यावर मुनगंटीवारांच्या मनात खदखद असल्याचं भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी म्हटले। मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे। अहो माझा साईज मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर। सुधीर भाऊंच्या मनामध्ये खदखद आहे आणि ही खदखद सातत्याने प्रकट करण्याचं काम सुधीर भाऊ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करतात। यावेळेस त्यांना संधी जरी नसली मिळाली तरी पक्ष नेतृत्व त्यांना योग्य मान सन्मान